मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या सेकंड सेमिस्टर मधील जो लास्ट लेसन आहे त्या लेसन मधील एक पॅसेज कॉम्प्रिहेन्शन साठी पाहणार आहोत. I started for school very late that morning. मी त्या दिवशी शाळेत जायला खूप उशिरा निघालो. And was in great dread of a scolding, especially because Mr. Hamel had said that he would question us on participles. And I did not know the first word about them. मला त्यांच्या ओरडण्याची खूप भीती वाटत होती. विशेषतः मिस्टर हॅमलच्या, कारण ते आम्हाला धातुसाधित विशेषणे याबद्दल प्रश्न विचारणार होते आणि त्यातील एकही शब्द मला माहित नव्हता. फॉर अ मोमेंट आय थॉट ऑफ रनिंग अवे अँड स्पेंडिंग द डे आउट ऑफ डोअर्स. म्हणजे क्षणभर मी पळून जाण्याचा आणि दिवस घराबाहेर घालण्याचा विचार केला. इट वॉज सो वॉर्म, सो ब्राईट, आणि तो दिवसही खूप उबदार आणि प्रकाशमय होता. द बर्ड्स वेअर चर्पिंग ॲट द एजेस ऑफ द वुड्स. जंगलाच्या काठावरती, एजेस म्हणजे काठावरती, पक्षी चिवचिवाट करत होते. अँड इन द ओपन फील्ड बॅक ऑफ द सॉ मिल द पर्शियन सोल्जर्स वेअर ड्रिलिंग. ड्रिलिंग म्हणजे कवायत करणे. सॉ मिल लाकडी भुस्सा तयार करतात त्याची गिरणी. त्याच्या मागे मोकळ्या मैदानात पर्शियन सैनिक कवायत करत होते. When I passed the town hall, there was a crowd in front of the bulletin board. जेव्हा मी टाउन हॉल मधून गेलो, त्याच्या जवळून गेलो, तेव्हा बुलेटिन बोर्ड समोर गर्दी होती. क्राउड म्हणजे गर्दी. For the last 2 years, all our bad news had come from there. गेली 2 वर्षापासून आमच्या शाळेतल्या सर्व वाईट बातम्या तेथूनच आल्या होत्या. आय थॉट माय सेल्फ, मी स्वतःच विचार केला, व्हॉट कॅन बी द मॅटर नाऊ. आता काय विषय असेल. देन ॲज आय हरीड बाय ॲज फास्ट ॲज आय कुड गो. मग मी जमेल तितक्या घाईघाईने जाऊ लागलो. द ब्लॅकस्मिथ वॉचर हु वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइस रीडिंग द बुलेटिन कॉल्ड आफ्टर मी. तेव्हा अप्रेंटाइस म्हणजे नवशिके, नवीन एखादी गोष्ट शिकणारे. तेव्हा तिथे शिकणारा लोहार असेल, पहारेकरी असेल. रीडिंग द बुलेटिन, ती बातमी वाचणारा मला आवाज दिला आणि म्हणाला, डोंट गो फास्ट बॉय, यू विल गेट टू युअर स्कूल इन प्लेंटी ऑफ टाइम. म्हणजे एवढ्या वेगाने जाऊ नकोस मुला, तुला शाळेत जाण्यासाठी भरपूर किंवा पुष्कळ वेळ मिळणार आहे. I thought he was making fun of me. मी असा विचार केला की तो माझी मजा करतोय. And reached Mr. Hamel's little garden all out of breath. Out of breath म्हणजे धापा टाकत. आणि मी मिस्टर हॅमलच्या छोट्या बागेत धापा टाकत पोहोचलो. Usually when school began, there was a great bustle which could be heard out in the street. म्हणजे सहसा जेव्हा शाळा सुरू होते
तेव्हा ग्रेट बसल म्हणजे खूप गोंधळ असतो आणि तो रस्त्यावर ऐकू येत होता. द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ डेस्क म्हणजे डेस्क उघडणे बंद करण्याचा आवाज. लेसन्स रिपीटेड इन युनिसन एकत्र धडे मोठ्याने बोलण्याचा आवाज. द टीचर्स ग्रेट रुलर रॅपिंग ऑन द टेबल म्हणजे शिक्षकाने टेबलवरती जी स्केल वाजवतो त्याचा आवाज. बट नाऊ इट वॉज ऑल सो स्टील पण आता हे सगळं अगदी स्थिर होतं. असा हा पॅसेज आहे. आता आपण यावरती जे प्रश्न दिलेले आहेत ते पाहूया. ए स्टेट वेदर यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तुम्ही दिलेल्या खालील वाक्याशी सहमत आहात की असहमत आहात. अ लिटिल बॉय फ्रान्स इज नॅरेटिंग द स्टोरी. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट छोटासा फ्रान्स नॅरेट करतो आहे. ऍग्री सहमत आहोत. नंबर 2 मिस्टर हॅमल इज द टीचर इन फ्रान्स स्कूल. मिस्टर हॅमल हे फ्रान्सच्या शाळेतील शिक्षक आहेत. ऍग्री सहमत आहोत. नंबर 3 फ्रान्स हॅड लर्न ऑल हिज पार्टिसिपल्स वेल. पार्टिसिपल्स म्हणजे धातू साधित विशेषणे. फ्रान्सने धातू साधित विशेषणे खूप छान शिकला होता. असहमत डिसऍग्री. नंबर 4 ऑल बॅड न्यूज हॅड कम फ्रॉम द बुलेटिन बोर्ड विच वॉज केप्ट इन फ्रंट ऑफ द फ्रान्स स्कूल. सर्व ज्या वाईट बातम्या होत्या त्या सूचना फलकावरून येत होत्या की जो सूचना फलक फ्रान्सच्या शाळेच्या पुढे ठेवलेला होता. ऍग्री. A2 क्वेश्चन बघा. कंप्लीट द वेब. इथे जी वेब दिलेली आहे ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. फाइंड आउट द ऍक्टिव्हिटीज व्हेन द स्कूल बिगॅन. जेव्हा शाळा सुरू झालेली होती तेव्हा कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज तिथे चालू होत्या. ऍक्टिव्हिटीज शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये आहेत. नंबर 1 अ ग्रेट बसल विच कुड बी हर्ड आउट इन द स्ट्रीट म्हणजे मोठा गोंधळ की जो रस्त्यावरती ऐकू येत होता. नंबर 2 द ओपनिंग अँड क्लोजिंग द डेस्क. डेस्क उघडण्याचा आणि बंद करण्याचा आवाज. लेसन्स रिपीटेड इन युनिसन एकत्र धडे मोठ्याने बोलण्याचा आवाज. टीचर्स ग्रेट रुलिंग रॅपिंग ऑन द टेबल टेबलवरती पट्टी आपटण्याचा शिक्षकाकडून पट्टी आपटण्याचा आवाज. हे 4 आवाज जेव्हा शाळा सुरू झालेली होती तेव्हा येत होते. म्हणजे ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत, कृती दिलेल्या आहेत. A3 फाइंड आउट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग. खाली दिलेल्या शब्दांना आपल्याला विरोधार्थी शब्द किंवा विरुद्ध शब्द शोधायचे आहेत पण ते आपल्या पॅसेजमधूनच घ्यायचे आहेत. कोल्ड थंड. वॉर्म उबदार. डार्क अंधार. ब्राईट म्हणजे प्रकाशने किंवा लख्ख प्रकाश. नंबर 3 फ्रंट म्हणजे समोर. बॅक म्हणजे मागे. अर्ली म्हणजे लवकर. लेट म्हणजे उशिरा. A4 डू ॲज डायरेक्टेड. द ब्लॅकस्मिथ वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइज. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाइन पार्ट ॲज अ आन्सर. अंडरलाइन केलेला पार्ट आहे द ब्लॅकस्मिथ. याचा अर्थ की असा प्रश्न तुम्ही तयार करा की ज्याचं उत्तर द ब्लॅकस्मिथ येईल. ब्लॅकस्मिथ म्हणजे लोहार. आता इथे जेव्हा व्यक्ती दिलेली असेल तेव्हा त्यासाठी आपण हू हा WH वर्ड वापरतो. या ठिकाणी आपण हू लिहिलं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिलं की आपला प्रश्न तयार होईल. हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटाइज. त्याचं उत्तर द ब्लॅकस्मिथ म्हणजे आपण केलेला प्रश्न बरोबर आहे. सेकंड इट वॉज सो वॉर्म मेक एक्सक्लेमेटरी. उद्गारवाचक वाक्य बनवायचे आपल्याला. आपण जेव्हा उद्गारवाचक वाक्य बनवतो तेव्हा वाक्यामध्ये आहे का हे पाहतो आणि जर नसेल तर उद्गारवाचक वाक्याची सुरुवात हाऊनी सुरुवात करतो. त्यानंतर वाक्यामध्ये सो टू ग्रेट असे जे शब्द असतात ते आपण काढून टाकतो. हाऊच्या नंतर जे विशेषण दिलेलं आहे ते घेतो.
हाऊ वॉर्म इट वॉज एक्सक्लेमेटरी मार्क. अशा प्रकारे इथे हे वाक्य एक्सक्लेमेटरी मार्कचं होईल. यानंतर जो 5वा प्रश्न आहे तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे आणि तो पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आपण स्वतः लिहायचा असतो. जनरली त्याचं उत्तर तुम्ही पॅसेजमध्ये शोधू नका. A5 डू यू लव्ह युअर स्कूल? वाय? तुम्हाला तुमची शाळा आवडते का आणि का? आता इथे सोप्या भाषेत तुम्हाला मी आन्सर दिले बघा. यस, आय लव्ह माय स्कूल बिकॉज इट इज अ प्लेस वेअर आय लर्न न्यू थिंग्स एव्हरी डे. कारण शाळा हे असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी मी नवीन प्रत्येक दिवशी गोष्टी शिकते. माय टीचर्स आर काइंड अँड हेल्पफुल. माझे जे शिक्षक आहेत ते दयाळू आहेत, मदत करतात. अँड आय एन्जॉय स्पेंडिंग टाइम विथ माय फ्रेंड्स. आणि मला माझ्या मित्रांसोबत मैत्रिणीसोबत वेळ घालायला आवडतो. द स्कूल ऑल्सो हॅज फन ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स अँड लायब्ररी वेअर आय कॅन रीड इंटरेस्टिंग बुक्स. शाळेमध्ये मजेदार असे उपक्रम असतात, खेळ असतात आणि ग्रंथालय की ज्या ठिकाणी मी मनोरंजक पुस्तके वाचू शकते. इट फील्स लाईक अ सेकंड होम टू मी. आणि ते मला दुसऱ्या घरासारखे वाटते, म्हणून मला शाळा खूप आवडते. असं छोटे छोटे वाक्य करून तुम्हाला इथे आन्सर मी दिलेला आहे. खाली हे मराठीतलं जे ट्रान्सलेशन आहे ते तुमच्या मदतीसाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे आपण इथे एक तुमच्या टेक्स्टबुक मधला सीन पॅसेज सविस्तरपणे समजून घेतलेला आहे.